त्या संदर्भामध्ये सोलापूरचा पालक म्हणून सोलापूरचा विकास व्हावा आला त्या नियमांमध्ये बदल करण्याची आवश्यकता वाटते. नियमामध्ये एक आहे की वन क्षेत्र आहे आणि वन क्षेत्राचे कायदे कडक आहेत, म्हणूनच आज वन खातं वन शिल्लक आहे, नाहीतर वन शिल्लक राहिलं नसतं. आणि आपणही सगळ्यांनी मिळून वन खात्याच्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. थोडा वन खात्याचे कायदे क्लिष्ट आहेत, त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत, आता नक्की आहेत, येतात का नक्की येत आहेत, पण आपण जर व्यवस्थित त्याचा पाठपुरावा केला तर वन खाते त्याची परवानगी देते. परंतु काही नियमात बदल करण्याची आवश्यकता, सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. हे वास्तव आहे ते आपण फॉरेस्ट खात्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सरकारनं केंद्र सरकारला त्या संदर्भात वारंवार काही गोष्टीच्या सूचना केलेल्या आहेत, विनंती केलेली आहे. त्यामुळं आपण म्हटलं किती अडचणीचं आहे तरी सुद्धा वन खातं, वन आपल्याला क्षेत्र आपल्याला जर वाचवायचं असेल आणि प्रदूषण वाचवायचं असेल तर वन खात्याच्या कायद्याची अंमलबजावणीची आवश्यकता आहे. अजून एक विषय असा आहे जो आदिला नदीचा जो विषय आहे, ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा रेखांकनाचा विषय आहे, तो अद्याप झालेला नाही, तो प्रलंबित आहे. त्यामुळे त्या परिसरातली बांधकाम परमिशन आता आयुक्तांनी थांबवली आहे. जे ब्ल्यू लाईन रेड लाईनमध्ये येत नाही ते बांधकाम परमिशन थांबले त्या भागात. त्या संदर्भात त्याचे निर्णय आपण बिलकुल चिंता करू नका. नदी आहे का नाला आहे याचाही निर्णय आम्ही घेऊ आणि या संदर्भात कुठल्याही लोकांना त्रास होणार नाही काळजी घेऊ. कारण ही जनता आमची आहे, शहर आपलं आहे, जनता आपली आहे आणि प्रचंड मोठ्या कष्टानं आयुष्याची पुंजी लावून लोकांनी घरं बांधलेली आहे, त्याची जाणीवही आहे. परंतु हे सगळं करत असताना लोकांच्या जीवाला धोका होऊ नये याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपल्याला जे आवश्यक पावलं उचलायला लागतील ते उचलू. परंतु एकाही घराला पाडलं जाईल असे कुठेही घडणार नाही. पण नव्यानं बांधकाम करताना मात्र लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी नदी नाला हा विषय फार मोठा चर्चेचा विषय नाही. याच्यातून शहराचा विकास कसा करता येईल आणि वेळ पडली तर मी सांगितलं की त्या नाल्याचं नदीचं काय आहे त्याचं खुलीकरण करून आपण त्याच्या पाण्याची विल्हेवाट आपण लावू आणि हा जो प्रश्न आपण मार्गी महिला बचत गटांसाठी उमेद जी संकल्पना आहे, महिला बचत गटांसाठी उमेदवार जी संकल्पना आहे त्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सध्या परिस्थिती काय आणि राज्यामध्ये पण कशी परिस्थिती आहे? आता आपण पाहिलं की उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि राज्यामध्ये 6,70,000 बचत गट आज काम करतात. त्या माध्यमातून 67 लाख महिला या बचत उमेद अभियानाशी जोडलेल्या आहेत. त्यामध्ये 50 लाख बहिणी आता लखपती आहेत आणि खूप मोठं काम त्या उमेदच्या माध्यमातून होताना आपण सगळेजण पाहतोय. पण ते सगळं होत असताना आता मोदीजींनी आम्हाला नवीन उद्दिष्ट दिले देशाला की 6 कोटी लखपती जेव्हा झाले तेव्हा महाराष्ट्राचं पॉप्युलेशन 50 लाख असेल. आता 10 कोटी लखपती बनवत असताना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला उद्दिष्ट दिले की साधारण 1 कोटी लखपती दिदी महाराष्ट्रामधून झाल्या पाहिजेत. त्यासाठी नवीन बचत गटाच्या स्थापनेचा कार्यक्रम वाहतुकीवर चालू आहे. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिलेलं आहे. अभियानाशी महिलांना जोडण्याचं काम चालू आहे आणि हे सगळं करत असताना बचत गटाच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम महिलांनी उभं केलं आहे. काय वस्तूची निर्मिती, काय पदार्थाची निर्मिती, या सगळ्या गोष्टीमध्ये महिला खूप ताकदीनं पुढे येत आहेत आणि हे सगळं करत असताना जरी उत्पादित मालाला, उत्पादित पदार्थांना हक्काची त्यांची मालकीची बाजारपेठ असावी, ती बाजारपेठ आता उपलब्ध नाही. वर्षातनं 8-10 दिवस ती मिळते, ती बाजारपेठ आपल्याला वर्षभर मिळाली पाहिजे. यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे आम्ही प्रस्ताव ठेवला की जिल्हा परिषदेच्या जागा, जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या ठिकाणी उमेद मॉल बांधण्याचा संकल्प आम्ही केला. मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला तातडीनं त्याला मान्यता दिली. आता आम्ही पहिल्या टप्प्यातले 13 मॉलचं टेंडर येणाऱ्या 8 ते 10 दिवसात टेंडर होऊन जाईल. या वर्षीच आम्ही पुन्हा 10 नवीन जिल्ह्यातल्या उमेद मॉलचं आपण करतोय. साधारण या वर्षाखेरीपर्यंत 23 उमेद मॉलचं काम चालू झालेलं असेल. उर्वरित जिल्ह्याचं काम आम्ही पुढच्या वर्षी करू आणि महिलांना स्वतःची हक्काची 12 महिन्याची बाजारपेठ आपण उपलब्ध करून देऊ. टप्प्याटप्प्यानं एकदा जिल्ह्याचं पूर्ण झालं आम्ही तालुका लेवललाही उमेद मॉल बांधण्याचा संकल्प आमचा आहे आणि महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. भाऊ, एक प्रश्न आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या शिवरत्न सभागृहावर खूप मोठं
वादळ किंवा आरोप प्रत्यारोप असं सुद्धा आहे, यावर आपलं मत काय आहे? ते आता तिथं वादळ पण नाही आणि झंझावात पण नाही आहे आणि त्यानं काय फरक पडायचं कारणही नाही. मला वाटतं सभागृहाच्या नावाचा विषय होता, त्या नावाचा विषय सदस्यांनी काय निर्णय घेतलेला आहे आणि सदस्यांनी बहुमतानं घेतलेल्या निर्णयाचा आपण स्वीकार केला पाहिजे अशी साधारण प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे. त्यामुळं त्याचं राजकारण न करता आपल्यापुढे खूप मोठे प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, अडचणीचे प्रश्न आहेत, लोकांनी दिलेली जबाबदारी आहे. या सगळ्या विषयावर आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. त्यामुळे त्याच्या वादळ काही येणार नाही आणि असं मत होतं त्याच्यामध्ये की नवीन जर सभागृह बांधणार असतील तर माजी पंतप्रधान अटलजींचं नाव देण्यात यावं असं त्यांच्याकडून सांगण्यात येते. मात्र दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील हे विरोधातले, रणजित दादा पक्षाची जवळीक नाही आहे. यामुळं कुठेतरी शंकरराव मोहिते पाटलांनी जिल्ह्याचं नेतृत्व कधीकाळी केलेलं आहे, त्यांचं नाव पुसण्याचा हा प्रयत्न होता. मला एक आपल्याला समजत नाही आहे, शंकरराव मोहिते पाटलांचं कसं नाव पुसलं जाईल? मोहित्यांचं नाव कसं पाक गल्लीला, रस्त्याला, बोळाला, कुठल्या ह्याला नाव नाही. एवढे सगळ्या ठिकाणी नाव असल्यावर सगळ्या ठिकाणी नावाचं कंपल्शन कशासाठी पाहिजे? त्यामुळे त्यांचा कधी अवमान आम्हाला करायचा नाही आणि त्या गोष्टीत मला जायचंही नाही. आम्ही शंकरराव मोहिते पाटलांचं नाव बदललेलं नाही आणि ते बदलणार नाही. आम्ही शिवरत्न हे नाव बदललेलं आहे. बदलायचा निर्णय मी बदलला, सभागृहात घेतलाय असं मला तुमच्या माध्यमातून समजलेलं आहे. कॉरिडॉरचा प्रश्न येतो. अक्कलकोट आणि पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न येतो. अक्कलकोटच्या कॉरिडॉरला गती मिळताना पाहायला मिळते, मात्र पंढरपूरच्या कॉरिडॉरला गती मिळत नाही. शिवरत्न पूर्ण होऊ द्या. प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांच्या नावाचं संलग्न संलग्न केलं जात आहे आणि त्या दृष्टीनं हा वादळ किंवा गावात किंवा जो काय आहे तो निर्माण झाला. आता कुठलंही नाव आपल्या सोयीनं जोडणं मला वाटतं उचित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सन्मान करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आपण तो जिल्हा परिषद बॅक साईडला आहे. मला वाटतं या सगळ्या लोकांनी या पुतळा पाठीमागच्या बाजूला बसवणं उचितच नव्हतं. तो वास्तविक पाहता दर्शनी बाजूला आणि तो दर्शनी गेटवर पुढच्या बाजूला बसण्याची आवश्यकता होती. महाराजांचा सन्मान याच्या संदर्भात कुणी बोलावं हा एक वेगळा विषय, त्या विषयाने जाणार नाही. परंतु मी आपल्याला क्लिअर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वोच्च आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळीमा लागेल असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही ना कुणाला करून देणार आहे. त्यामुळं हा विषय वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे. जिल्हाधिकारी आल्यानंतर म्हणाले की उजनीमध्ये प्रदूषण झालंय आणि त्याच्यासाठीच 90-91च्या सुमारामध्ये चिलापी नावाची एक मासी त्याच्यामध्ये घातली एका राजकीय नेत्यांनी आणि त्याच्यामुळे स्थानिकांना उद्योग पण मिळाला आणि खायला पण मिळाली, पण त्याचा आता प्रदूषण होतंय. ती चिलापी बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न होणं अपेक्षित आहे. अरे याच्यावर काय माझा सखोल अभ्यास नाही, टेंडर निघाल मी तुम्हाला देऊन टाकेल. बहुलादेतील शाळेमध्ये जे आहे स्लॅब कोसळून जे आहे विद्यार्थ्यांचा जरा बबलांमध्ये भाऊ की शाळेचा छत कोसळला आणि जिल्हा परिषदेच्या सीओचं असं उत्तर आहे की त्या ठिकाणी साडीची दोर बांधली आणि त्यानंतर स्लॅब कोसळला. हे उत्तर तर आमच्या बुद्धांकांच्या बाहेर आहे, जरा तुम्हीच सांगा. नाही, आपण पाहिलं असेल की शाळेचा छत कोसळणं ही वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये वास्तविक पाहता शिक्षकांनी थोडी काळजी घेण्याची आवश्यकता होती. त्या ठिकाणी झुला बांधलेला होता. झुला बांधला म्हणून स्लॅब पडावा हे बिलकुलच संकेतात बसत नाही. माझं समर्थन आपण करणार नाही, त्याची चौकशी आपण करू. आणि ही शाळा जर एवढी शाळेचं छत जर एवढं कमकुवत होतं तर त्याच्यावर अगोदरच त्याचं ऑडिट का नाही झालं याही संदर्भात माहिती घेऊ. आणि हे शाळेचं छत कमकुवत आहे हे संबंधित मुख्याध्यापक असतील शिक्षकांनी लक्षात आणून देणं आवश्यक होतं. ते आणून दिलंय का नव्हतं याची माहिती घेऊन चौकशी करू आणि त्याच्यामध्ये कोण अडचण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. पण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडनं अशा पद्धतीचं उत्तर येणं हे कितपत योग्य आहे? सगळ्यांनी संवेदनात्मक वागलं पाहिजे. जबाबदारी आपल्यावर आहे. जबाबदारी एकाच गोष्ट बोलणं उचित नाही.
ते काय बोलले याची माहिती मला नसल्यामुळे मी अधिकच न बोलता एवढंच सांगेन, शिव म्हणून त्यांची ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली. सात जागा बीओटीवर देण्याचं म्हणजे चाललंय आणि त्याच्यामध्ये सोलापूरकरांची नाराजी व्यक्त केली जाते, अनेक पक्षाकडून नाराजी व्यक्त केली जाते. अनेक पक्षाकडून हा माझा तुमचा प्रश्न मला ज्ञात आहे. माझा प्रश्न असा आहे की पालक म्हणून तुम्ही महापालिकेला काय पदाधिकाऱ्यांना काय सांगणार आहात का, सोलापूरकरांना काय संदेश देणार की महापालिका अशा पद्धतीचं बेकायदेशीर काम करणार, काय नेमकं? मी आपल्याला काम होण्याच्या अगोदर ते काम कायदेशीर का बेकायदेशीर ठरवण्याचा तुम्हाला अधिकार कसा आला आणि त्याचं मूल्यमापन कसं केलं, बेकायदेशीर का कायदेशीरचा, हा पहिला विषय. माझा दुसरा प्रश्न आहे की आपण गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरामध्ये काम करतात. सोलापूर शहरामध्ये आतापर्यंत बीओटीचे प्रकल्प किती झाले हे मला तुमच्याकडून कळालं तर बरं. मग ते बेकायदेशीर होते, त्यांच्यावर कोणावर कारवाई झाली हे कळालं तर ते तेच सांगतो तुम्हाला की आपण बीओटीचा प्रकल्प बेकायदेशीर असतो हे सांगितलं कोणी. बीओटीवर आज आपण बघतो की साधारण 1260 कोटी रुपयाची पाणी योजना चालू आहे. त्यासाठी आपण विविध जागतिक बँकाची कर्ज आपण घेतो, जागतिक बँकेचं कर्ज आपण घेतोय, आपण फंड्स उभे करतोय, रोख्याच्या माध्यमातून काही पैसे घेता येतात का त्याचा विचार आपण करतोय. हे करत असताना जागतिक बँकेच्या स्पष्ट सूचना आहेत. महापालिका स्वतःच्या उत्पन्नाची स्रोत किती वाढवत आहे, स्वतःचं उत्पन्न महापालिका कशातनं वाढवते. वर्षानुवर्षे ज्या महापालिकेच्या जागा ज्याच्यामध्ये काहीच नाही अशा जागा पूर्ण आहेत, त्या जागा विकसित करून महापालिका स्वतःची प्रॉपर्टी आणि उत्पन्न का वाढवत आहे याही संदर्भात जागतिक बँकेने विचारणा केलेली आहे. त्यामुळे जागतिक बँकेच्या सूचना असतील, केंद्र सरकारच्या सूचना असतील, राज्य सरकारच्या सूचना असतील, या सूचनेच्या अनुषंगानं आता फक्त ते कुठले प्रकल्प आपण करू शकतो हे तपासण्यासाठी आता जो विषय समोर आलेला आहे, आयुक्तांनी आणलेला आहे, तपासण्यासाठी आणलेला आहे. फिजिबल होतील नाही होतील त्याच्यावर कमिटी नेमू, त्याच्यावर तज्ज्ञ नेमू, तज्ज्ञ आपल्याला सल्ला देतील हे करणं उचित आहे नाही उचित आहे. याच्या अगोदर राजकीय पूर्व दूषित विचार करून जर एखादा प्रकल्प होण्या अगोदर तो प्रकल्प प्रत्यक्षात येण्या अगोदर तो बेकायदेशीर आहे अशा पद्धतीची चर्चा करणं, अशा पद्धतीनं विचार करणं हे शहराच्या विकासाला घातक आहे. शहराचा जबाबदार नागरिक म्हणून आपण अशा पद्धतीनं आपण नाही जो कोण म्हणताय त्यांनी जबाबदारीनं बोलावं, अशा पद्धतीचं विचार मांडणं, अशा पद्धतीचं लोकांच्या मध्ये कन्फ्युजन निर्माण करणं मला वाटतं हे कुठल्याही कायद्याच्या ह्याच्यात बसत नाही. त्यामुळं सोलापूर शहरातल्या जनतेनं आम्हाला निवडून दिलंय, आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही 70% मतं घेऊन निवडून आलेलो आहोत. त्यामुळं शहराच्या जनतेच्या मनामध्ये काय आहे याची जाणीव आहे. मी आज एक तुम्हाला सांगतो, जोपर्यंत जयकुमार गोरे पालकमंत्री आहे तोपर्यंत एकही बेकायदेशीर काम करू देणार नाही, एकही बेकायदेशीर प्रकल्प होऊ देणार नाही. पण शहराच्या उन्नतीसाठी, शहराच्या विकासासाठी जे करायला लागेल त्यात कुणी आडवा आला तरी तो प्रकल्प करणार आणि शहराच्या विकासासाठी जे करायला लागेल ते करणार. याच्यामध्ये कुठली शंका बाळगायचं कारण नाही. त्यामुळं ज्या महापौरांनी आतापर्यंत त्या प्रकल्पाची कधीच चर्चा केली, बीओटी विषयावर महापौरांनी कधीच प्रस्ताव आणला, तो प्रस्ताव जेव्हा जागतिक बँकेचे अधिकारी आले, तो प्रस्ताव जेव्हा मित्राचे अधिकारी परदेशी साहेब आले, सरकारचे अधिकारी आले, तेव्हा महापालिका एवढं मोठं पाणी योजना करते तेव्हा महापालिका स्वतःचं उत्पन्न कशातून परत देणार आहे, महापालिका स्वतःचं उत्पन्न कशातून वाढवणार आहे याच्या संदर्भात जेव्हा चर्चा झाली तेव्हा ती चर्चा झालेली आहे. तेव्हा प्रकल्प फिजिबल होतील का नाही होतील आणि इथं काय केलं पाहिजे या मोकळ्या जागावर यासाठी निविदा मागवणार आहे, तज्ज्ञ समिती नेमणार आहे, तज्ज्ञ जे सल्ला देतील त्यानुसार करणार आहे. त्यामुळं आपण आपला चष्मा बदलला पाहिजे आणि त्या चष्म्यातून स्पष्ट नीट बघितलं पाहिजे. बरोबर आहे. बोलणार काळजी नको. बँकेमध्ये सध्या आता की ज्या पद्धतीनं तुम्ही परवा पण तुमच्या एका व्यासपीठावरती राजाभाऊ राऊत म्हणाले की जे आमच्या सोबत आहेत, जे सोबत आहेत त्यांच्या कुठल्याही पद्धतीचा ह्यांच्यावर दोष नव्हता, परंतु यांना आतापर्यंत आमच्याकडून त्रास झालेला आहे.
आता पुढं काय त्या पद्धतीने मग आता तुम्ही त्यांचे जे काय आता सगळ्या केसेस आहेत त्यांच्या केसेस माघारी घेणार आहात, स्थगित करणार आहात आपण- का त्यांच्या पण विरोधात काय त्या पद्धतीचं मला थांबणार? समजलं तुम्हाला काय म्हणायचं. बँकेची चौकशी चालू आहे, 88 प्रमाणे बँकेची चौकशी चालू आहे. त्यामध्ये एकंदरीत कारवाई संदर्भात चौकशी चालू असताना काही लोक निर्दोष आहेत, काही लोकांनी कर्ज घेतलेली आहेत ती फेडलेली आहेत, काही लोकांनी कर्ज घेतलेली आहेत आणि ज्या कारणासाठी घेतली त्यासाठी वापरली नाहीत आणि फेडली नाहीत. त्यामुळं आपण सगळ्यांना एका तराजूत तुलना उचित होणार नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार, त्यांच्याकडून पैसे वसूल करणार. जर प्रशासक बँक फायद्यात आणू शकत असेल तर मग संचालक मंडळ असताना ती तोट्यात का गेलं? सोलापूर जिल्ह्याचं वैभव असणारी शेतकऱ्यांची बँक, या बँकेकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलला याचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळं बिलकुल काळजी करू नका. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, जे दोषी नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार नाही. उस्मानदारांनी पत्रकार परिषद घेतली, आपल्यावरती गंभीर आरोप त्या ठिकाणी. त्यांच्या वारसांना घेऊन सोबत आता निवडणुका तुम्ही लढणार आहात का? त्यांना म्हणजे जे काय आता त्यांच्यावर आरोप आहेत त्यांना सुद्धा सोबत घेऊन तुम्ही आता मी निवडणुका आता लढणार? तुम्हाला क्लिअर सांगितलं की त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यांच्यावर कारवाई झाली तर निवडणूक लढता येणार नाही, हा विषय क्लिअर आहे. त्यामुळे आपण बिलकुल चिंता करू नका. दोषी व्यक्तींच्यावर आम्ही निवडणूक लढणार नाही. आम्ही निवडणूक लढत असताना आम्ही बँकेच्या हिताच्या विरोधातले उमेदवार घेणार नाही. बिनधास्त राहा. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतायत की अमित शहा हे नालायक गृहमंत्री आहेत असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत. अमित शहा हे नालायक गृहमंत्री आहेत असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत. आता पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसानं काय बोलावं हा त्यांचा विषय आहे, परंतु अडचण प्रश्न त्यांचा नाही, प्रश्न त्यांच्या वयाचा आहे. आता अशा वयात अशी वक्तव्य होत असतात त्याकडे फार गांभीर्यानं बघू नये. भाऊ पुष्पराजांनी तुमच्यावरती गंभीर आरोप करत पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही जर त्याला उत्तर द्याल तर दुसरा एपिसोड रेडी रहेगा, इसके बाद दूसरा एपिसोड वो रिलीज करेगी. भाऊ त्याला जवळपास 19 गुन्हे आपल्यावर दाखल आहेत असं देखील सांगितलेलं आहे. आता बाबा जयकुमार गोरे एका सामान्य कुटुंबातला एक सामान्य शेतकऱ्याचा रेशन दुकानाचा मुलगा आहे. गेल्या 20 वर्षापासून 4 वेळा विधानसभेला निवडून आलेला आहे. तो जनतेनं निवडून दिलेला आहे. मी कुणाच्या मेहरबानीवर, मी कुणाच्या सुपारीवर राजकारण करत नाही आहे. मी सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण करतो. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून इथपर्यंत आलो. मग पवार कुटुंब असेल, असे अनेक कुटुंब संस्थानिक असतील, या सगळ्यांसोबत माझा लढा झाला आहे. मी जे भोगलंय ते राजकारणात कुणी भोगलं नाही. मी ज्या परिस्थितीत राजकारण केले कदाचित माझ्यामध्ये ती क्षमता नसती तर माझ्यासारखे अनेक राजकारणी जे उभारले सामान्य कुटुंबातले त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता होती, पण ते प्रस्थापितांच्या समोर टिकले नाही म्हणून ते राजकारणात संपले. मी लढाई करून माझ्यावर 1 नाही 3 नाही 18 गुन्हे दाखल झाले. एका निवडणुकी अशी एकही निवडणूक नाही की ज्या निवडणुकीत माझ्यावर गुन्हा दाखल झाला. बाकी सोडा, मी मंत्री झाल्यावर मला सोडलं नाही. मी मंत्री झाल्यावर पण मला सोडलं नाही. ज्याला कुणी बघितलंच नाही अशा माणसांनी माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहे. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये न्यायालय सक्षम आहे. माझ्यावर 18 गुन्हे दाखल होते, त्यातले 15 गुन्हे निर्दोषत्व सिद्ध झालेलं आहे. 3 गुन्हे माझ्यावर पेंडिंग आहेत, त्याची चौकशी चालू आहे आणि त्याचा निकाल आल्यानंतर जे काय होईल ते स्वीकारेन मी, काळजी नका करू. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मी आजपर्यंत या सगळ्यांनाच परिस्थितीला सामोरं गेलेलो आहे. आज आपण बघता अनेक लोकांना जयकुमार गोरे सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, अनेक लोकांना जयकुमार गोरेची अडचण झालेली आहे. ते आपल्यालाही ज्ञात आहे. पण मला एक सांगायचं की इतक्या भगिनी आहेत माझ्या, मी त्यांच्याकडे कधीच काय बोलणार नाही. परमेश्वराने त्यांना सोबत दिली आहे. त्या पण सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत. सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा राज्याच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये आज मंत्री म्हणून काम करतो तेव्हा किमान हा संघर्ष उभा करत असताना काय यातना भोगलेल्या आहेत किंवा आपल्या त्या वक्तव्याने याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार मला वाटतं त्या बुद्धिवंत आहेत असं म्हणतात. त्या त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपलं ब्रीफिंग वस्तुस्थितीला धरून आहे का नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला ज्या ब्रीफ झालेला आहे
तिथं व्यवस्थित आहे का काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. एक नक्की, मी कधीही कुणाच्या वाटेला जात नाही. मी कधीही कुणाचं वाईट केलेलं नाही. म्हणून माझी विनंती आहे की कारण नसताना दिवसाचा प्रयत्न करू नका. मग सोलापूर शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, सातारचे असतील किंवा अन्य कुठले असतील, तर सगळ्यांसाठी माझी सूचना आहे. मी कधीही कुणाचं वाईट करत नाही, पण विनाकारण त्रास दिला तर मी उत्तर द्यायलाही कधी कमी राहत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बालाजी सरोवरच्या 5व्या मजल्यावर काय होत होतं याचे आपण साक्षीदार आहात. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही होता तिथं, तुमच्यासोबत काय काय झालं तिथं. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचं साक्षीदार आपण आहात. बालाजी सरोवरचा कॅमेरा आजही चालू आहे, त्यातलं एकही मिनिट शूटिंग काढलेलं नाही. त्यामुळं आपण बालाजी सरोवरच्या 5व्या शूटच्या समोरचं शूटिंग एकदा बघा, आपला वेळ द्या त्यासाठी. आणि त्यात जर आपल्याला काय वाटलं असेल शंकास्पद तर त्याच्यावर काळजी घ्या. अनेक लोकांनी मला अनेक उपमा दिल्या, माहिती आहे आपल्याला, पण मला ज्या उपमा दिल्या तसा मी आहे असं त्यांना कसं कळालं. म्हणजे मी असं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अनुभव कधी असा आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की या ब्रीफिंग प्रॉपर झाली पाहिजे. जयकुमार गोरेला एवढं सगळं बोलताना एकाही ब्रीफिंगची आवश्यकता भासलेली नाही. कारण मी लोकांच्या सोबत राहतो, लोकांच्या सोबत काम करतो, जनतेचा आवाज घेऊन काम करतो. मी कधी आयुष्यात चुकीचं वागत नाही. त्यामुळं आत्तापर्यंत एक विषय आहे, 20 वर्ष प्रस्थापितांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे थांबला नाही, पुन्हा संपला. देवेंद्रजींच्या सारखं नेतृत्व भारतीय जनता पक्ष आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. याला कारण आहे की जयकुमार गोरेने चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळं बारामती दमलेली आहे. आणखीन काय आता जास्ती अधिकचं बोलणार नाही, परंतु एवढा सहज नाही की कोणी मोडून टाकावा. त्यामुळं माझी विनंती आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. मी चुकेन तिथं नक्की माझ्यावर तुम्ही बोट दाखवा. मी चुकेन तिथं नक्की सांगा. आता तुम्ही सांगताय की रेस्ट हाऊस 10 कोटीचं बांधलं तर माझं ऑफिस 10 कोटीचं बांधलं. काहीतरी थोडं तारतम्य बोलण्यात असावं की याचं असावं. पाठ 1, 2, 3 असे 10 पाठ मी कधी घेऊन बसले. आता कुठलं पाठ काढणार, पाठचा मला फरक पडत नाही. बाकी काय म्हणता आधीचं बोलणं मला ज्या पद्धतीने तुमच्यावरती खालच्या पातळीतून त्यांनी काही शब्द वापरले तुमच्याकडे शोधला नाही. तुम्हाला सांगतो, मनाला वाईट वाटण्याच्या पुढे गेलेले असे 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 अनेक प्रसंग आयुष्यभर लिहिलेले आहेत आणि कुणाच्या वाट्याला नाही आले. मी कुणाचीच तुलना करणार नाही. मी त्यांच्या पासांगालाही करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचं ते जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा सगळ्यांनी त्याचा सन्मान केला. महात्मा फुले होते, त्यांना तर दगड विटा शेण वाळू सगळंच त्यांना खायला लागलं. सावित्र्यांनी चांगलं काम करायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कशा पद्धतीचे हल्ले झाले आपण बघितलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतला विषय असेल, तेही तुम्ही आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. त्यामुळं चांगलं काम करत असताना काही गोष्टी सहन करायची क्षमता तुमच्यामध्ये असायला लागते. त्यामुळं ठीक आहे, अवश्य अशा काही गोष्टींना वाईट तर वाटतं, वेदना तर होतं. शेवटी मलाही मुलं आहेत, मलाही बायको आहे, मलाही या सगळ्या गोष्टी आहेत, वाईट वाटतं. पण आता या सगळ्यासाठी कुटुंबही तयार आहे, मुलंही तयार आहेत, बायकोही तयार आहे, मी तयार आहे. भाऊ, पण ज्यावेळेस आव्हान विरोधकांचं असतं त्यावेळेस ते स्वीकारता येतं किंवा त्याला लढता येतं. पण यावेळेस सुमानदारे असं म्हणतात की त्यांना जी माहिती दिलेली आहे ती भाजपच्याच नाराज गटाने दिलेली आहे, भाजपच्याच काही ज्येष्ठ नेत्यांनी दिलेलं आहे. मग आव्हान आता आपल्याच नेत्यांचं हम किसी के रास्ते में जाते नहीं, जो अपने रास्ते में आता है उसे छोड़ते नहीं. आणि ब्रीफिंग कुठून झालंय
याचं ब्रिफिंग मला झालेलं आहे. त्यामुळे आपण काळजी करू नका. बारामतीचा प्रश्न आहे भाऊ. गंभीर आरोप आपल्यावरती भ्रष्टाचाराचे केलेले आहेत ते आपले मेडिकल कॉलेज आहे आणि त्या कोविड कालावधीमध्ये तुम्ही मयत लोकांचे पैसे लाटले असा देखील त्यांनी गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलेला आहे. त्याला काय उत्तर असणार? अंधारे ताईंचा मी पुन्हा एकदा सन्मान करतो. ताईंना चुकीचं होते. ताईंनी माहिती घ्यावी. जयकुमार मोरेनं कोविडच्या कालखंडामध्ये एक अर्धा नाही 4,000 कोविडच्या रुग्णांचा उपचार केला. त्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं. इंडिव्हिज्युअल मी माझ्या अकाउंटमधनं आणि मी कर्ज काढून 3.5 कोटी रुपये मी कोविडच्या उपचारासाठी मी स्वतः खर्च केलेले आहे. त्याचं रेकॉर्ड आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप ज्या लोकांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तयार केलेलं फेक रेकॉर्ड आजच सुदैवाने बघा, तुमच्या सुदैवाने आजच त्यांचा सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळलेला आहे. त्यामुळे त्याची वस्तुस्थिती तपासात पुढे आलेली आहे. ते तपास होईल आणि त्याच्यावर चर्चा होईल. पण ज्या लोकांचे प्राण वाचले किंवा माझ्या उपचारानंतरही ज्या लोकांनी त्यांचे प्राण गेले ते सगळेजण हे बघतायत आणि लोक त्याचं उत्तर म्हणतात भाऊ, पण तिथं शरद पवार असतील, त्यांचे खासदार असतील, पंतप्रधानांना जाऊन भेटतात. कोण म्हणतात? तुम्ही म्हणताय बारामती दमले का? दमलेली बारामती पंतप्रधान राष्ट्रपती यांना सगळ्या कॅबिनेट येत आहे. अरे मी खूप छोटा कार्यक्रम एवढं लांब कुठं दिलेलं येतंय मला. सोलापुराचं विचारायला प्रचंड बातम्या आल्या, प्रचंड. तर मी आपले सरचिटणीस सागरदादांना विनंती करतो की मराठा समाजाचा एक तुम्हाला क्लिअर सांगतो. एक विषय आहे की माझ्यावर केस घेतली. माझी कृपा करून माझी तुम्हाला विनंती आहे. अंधारेचा असतील किंवा संजय राऊतची असतील तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्याला उत्तर दिलं नाही. मला प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं. मला नाही वाटत की ते प्रश्न त्यांना उद्देशून किंवा त्यांच्या ह्याच्यात विषय मला त्याशी काही देणं घेणं नाही. ताईंनी त्यांचे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टाला माझ्या शुभेच्छा आहेत. राऊत साहेबांचं जे उद्दिष्ट आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यांनी देणं शिवाय देणं त्यांची उंची लोकांना कळते आणि माझ्यासारख्या माणसाला शिवाय द्यायला लागतात. याचा अर्थ असा आहे की मी शिवाय देण्याच्या पात्रतेचा आहे. मराठा समाजाचा एक विषय तुम्हाला सांगायचा होता. आज पत्रकारांच्या दृष्टीनं माझा आवाज योजनेअंतर्गत पत्रकारांच्या 214 सेकंदाचा विषय होता. त्या वाटपाचा निर्णयाचा संदर्भातला विषय होता. ड्रॉद्वारे ते देता यावं का नाही यावं, ड्रॉ काढून नये असे पत्रकार बांधवांचे म्हणणं होतं. पण या ड्रॉमध्ये आपल्या सदस्यांच्या पलीकडचं कोणालाही सहभागी होता येणार नाही अशी व्यवस्था करून आपल्याला ग्रंथालय जवळपास 15-20 चंद्रपूर